गड्या माऊली कसं करतं बा, शिवल्या अंदर गेला ना. हो गड्या, त्याला अंदर बंद केला का. त्याचा फोन आलता ना बा. तो म्हणे बा जमानत घ्या म्हणे गड्या, काही करा म्हणे. चाल परत त्याला सोडून आणू बरं आपण. जरासा एवढा काऊन वय वय करून राहिला तो. त्याच्या बायको लिहू दे, पोरा लिहू दे ना आपल्याजवळ. हातपाय जोडू दे ना जराशे. तुला का बेजा घाई करतं. जमानत तर घेणार आपल्याला, पण तशी नाही. ते लिहू दे आपल्याजवळ. हो गड्या बरोबर आहे. तू हे सारखं करणार तुले म्हणून तर म्हणतो तू हातपाय जोडत येईल. मस्त आहे बघण्याला का. मला लागेल गड्या तुले. काही नाही बे, काही नको बघू. माया काही नाही का. अजून लेगा कशात काही नाही लेगा. पण म्हणून राहिला आतापासून लेगा. मजा घेतं का आपली माई लेका माऊली. म्हणते तो येऊ दे म्हणते तिले बाजू. अरे काही शाकटा असेल रे तुझं. मस्त बरोबर आहे गड्या. हो सांगितलं कसं बरं राहते. तर शिकलाड बंबर करीत पाठी राहत फिरवल्या जाईल, डोक्यावर हात फिरवल्या जाईल. हे शाळा तुला जमली रे गळा जाईल. चुप कर तो विषय नको काढू आता. आता असं म्हणू नको तिचं. तोंडावर शब्द निघला नाही बाबू. असं की तसं असं आपल्या गात भीती का ना. कोणी ऐकलं ना साऱ्या गात बोंब करतील बाबा. अरे पाहिजे आली रे ते. अरे तिचा पोरगा आहे पण सोबत न येऊ दे ना. हातपाय जोडू देईन तिले. असे ना पोऱ्या काय करायला लागते आपल्याला. कुठे आपल्याशिवाय दुसरा पोऱ्या आहे कुठे. आपल्याशिवाय कोण वैयक्तिक बी शिव लागले. कोण नाही. साऱ्या गात हटहट करतात त्याले. आपल्याशिवाय मिळच नाही त्याचा. आखरी शेवटी आपल्यालाच या लागेल शिवलालच्या बायकोले, शिवलालच्या पोराले. दुसरं कोण नाही वैकत गावात त्याले. नाही कशाला तुम्ही इकडे. काय सांगू बापा बबन तुम्हाला. आमच्या मागे मोठा घोर लागला ना बापा. येईल पोलिसांनी नेलं पकडून जेलात ते सोडून आणायला लागते. तर माझ्यासोबत चाला बा, जमानत घेऊ आपण. वहिनी एक फोन करा असता झालं असतं काम. झटकन तुमच्या घरी आलो असतो वा. वाटलं घ्यायचे काम नव्हतं तुम्हाला. नाही ना बापा, मी तर फोन केलाच असता तुम्हाला. पण तुम्ही बी बोलले असते ना बापा. हे बाई काय दुरून पापड भुजून राहिली. या बाईले काय आटलो येऊन होता का माझा. असं म्हटलं असतं तुम्ही ना बी. अरे गड्या भाऊ कसं करतो मग आता. 7-12 काढा लागेल मग. जा लागेल ना आपल्याला आता चावडीवर. आणि तास जमानत घेतल्या जाईल. वकील पाहा लागेल आपल्याला. गड्या 7-12 शिवाय तर जमानत नाही घेतल्या जात. आणि मा काही 7-12 निघत नाही. जमीन बंदी मा बुड्याच्या बुडीच्या नावावर आहे. सांगा कसं करतो. तुझ्या निघेन रे माऊली. मास कोटी 7-12 निघते पा. मला तर तास नाही. मा बायकोच्या नावावर आहे जमीन. आता कसं करतो सांग. शिवलालची जमानत तर घेणं अर्जंट आहे. का चालन तटलं चालानं. मा बापाला भेटायचं. मग पायदान ते जमानतचं. मग वकील करून आपण चालानं. बाबू करू ना आपण सारच करू. चला बा वहिनी चला बरं. पहिले भेटून द्याले काय म्हणते काय नाही. कसं आता त्याच्या डोक्याने घ्या लागेल आपल्याला. कारण की आता दोघांचे आमच्या कागद नाहीत. 7-12 नाहीत आमचं. जमानत घ्या कशी हे आम्हाला मोठं टेन्शन पडलं. आता कसं ते वकील म्हणेन तसं करायला लागेल बा आपल्याला. चला मग वहिनी 2-4-5 हजार घ्या बा सोबत. कसं आमच्या रुपयात खिशात नाही. घेतले बिना पैसे. चला बरं आता चला लवकर. भूषण तू काही येऊ नको रे. तू आता घरीच थांब. हो काका मी काही येत नाही. तुम्ही जा बापा घेऊन या मा बाबाले. बरोबर जाय बाबू घरी आता. आणि घरीच थांब. कुकडे काही फिरू नको. आलीस मी तुझ्या बाबाला घेऊन येतो आता. हो आई घेऊन ये मा बाबाले. शिवल्या अंदर घातला म्हणतात सरपंचानं. पकडून दिला म्हणतात बुवा. का रे तर पाहुण्याचा हात होता म्हणतात त्याच्या. बापा सकाळी सकाळीच माझ्या नातून वायरी आली ते माझोय. काय तो बा चाला त्याची जमानत घ्या तुमच्या पोराची शिवल्याची. म्या म्हटलं बाबा ते झेंडूबा मांग लावू नको. मी जमानत फमानत घेत नाही. काय करू तुम्हाला वागवत नाही तर. त्याचं का लोणचं घालू का मी. त्याला बाप माहित नाही माय माहित नाही. काय करतं शावल्याचं. म्या सांगितलं दिलं खंदत. आपण येत नाही जमानत घ्यायले. आणि ते आपल्याजवळ टुपरू गायचं नाही. निघा आटून म्हटलं लवकर झटकने. बरं गेलो दोन असंच पाहिजे त्याईले. तू बिमार पडला तू कोणी पाहायला नाही आलं. पावभर शेप नाही आणलेले का तुले. आणि काय करतात त्याची जमानत घेऊन. त्याची अवल्यात नसली तर पुरलेले का. जाऊ दे. बरं गेलं दोन तसंच. सायला बरा सोडू दे जेलात. त्याला समजलं पाहिजे ना असं रिकामे कामं करणं कसे असतात तर. बुवा 2-2 हिरे रत्न आहेत ना म्या काढेल. पण कायचं काही बुवा आपल्या तर जराशे पोरं असून काहीच कामाची नाही. तर गावातले लोक पुरले. नामदेवनं किती केलं माय त्या काळात. तुनं केलं दगडूनं केलं सरपंचानं. अरे पप्पा पैसे आणले रे तुम्ही ना. मा बायकोले तर माझ्यासाठी भीक मागायची पायी आली ती. आणि तो मोठा पाटील तर डायरेक्ट सुटकेस घेऊन आलता पैशाची. किती लागो म्हणत माझं दोस्त आले पैसे. सांग बरं एवढे दिलदार लोक मला भेटल्या. मी काय चाटू येईल रे. यायचं काय करू या पोरेचा अवल्याचं माया. सांग आडी नडीले करायच लागते. सुखादुखात एका मकाच्या कामात पडायच लागते. मी तुया पडलं तर तू मात पडतीन. एकच वय आहे आपलं. बिमारी का सांगून येते का सांग बा तू आता. तर त्यामुळे कसं आपल्याला करायला लागते. आपुलकी आहे एकामेकाविषयी.
पण तू या अवल्यातली नाही रे बाबा, मायबापाशी काही घेणं देणं नाही सायले. हा अरे भम्या राग राग नाहीच म्हटलं, तिला काढूनच दिलं डायरेक्ट. त्या नाताली दिलं काढून आणि मावायरीला दिलं काढून. काय कामाचे रे ते? हं सांग तू आता. मुली हिनं लाता मारायला, हिनं मला चपला मारायला, तर सांग तू मुली. हं आणि ही आली ती माघरी, ही लाज वाटले रे माघरी याच्या अगदी. हं आपण सासऱ्यासोबत काय करेला काय नाही ते पार्श्वभूमी आठवायला पाहिजे माणसाला, पण नाही आठवत नाही. काम पडलं की बापा कोणाचे पुढे हातपाय जोडतात ते. जाऊ दे, तो विषय काढला की कसं डोकं खराब होते. तू ये होती माई होते, मनच ती पुरी बिघडते. आता त्या गोंठ्याचं पायण्यावर लग्नाचं तो तर आमचा 2 खेप फोन येऊन गेला मले. हा त्याला कसं पोरगी पाहायला जाणार. हा कसं करतो मग? गंठ्याले तर पोरगी पाहायला जाणार. मागे गेलतो आपण तर आपल्याच्यानं काही मेळ आला नाही गळ्या. कसं आपलं वजन नाही पडत तर गावातले कशी 2 धूर माणसं पाठवणार आपल्याला. नामदेव सरपंच पाठवतं का त्या पोरीच्या घरी, बापाच्या घरी. कसं त्याला विचारपूस चांगलं करतीन ते, 2 गोष्टी सांगतीन बी, कसं त्याचं वजन बी पडते. आपण जाऊच नाही ना. आपण काय जातो, पोरीच्या बापाला नंबर देऊन दिला की आपण जातात तिथं टी. वा कधी मा बँड बाजा वाजवता, कधी पाहता पोरकी. काय बा नुसतं मला थापीवर ठेवून राहिले तुम्ही. जरासा शांतता ठेवणं. पोरगी काय करून राहिला, पोरी काय रस्त्यावर बोलेलात का? पाहा लागते पहिले, सेटिंग लावा लागते. मी काय म्हणून राहिलो तुम्हाला रस्त्यावर पडेला पोरी. तुम्ही म्हणाल मागे काय का तोताराम बाबाची पोरगी पाहायला म्हणून. चाला मग पाहायला जाऊ ना बाबा. गाडी माडी सांग तुम्ही लागलं असतं. कपडे मी चांगले घ्यायला जाता. चाला ना द्यान तेवढा जुगाड लावून माया. काय भाऊ तुझ्या हुरूपणा आम्ही तर काही घेत नाही. तुझ्या हुरूपणा नामदेव आणि सरपंच आणि तो देवीदास जर घेत तशी तो पोरगी दाखवत तुले. तशी काही आम्ही पोरगी दाखवत नाही रे भाऊ. मागे दोन का शेण खायची परिस्थिती आणि ती आणल ती आमच्या त्या बाईनं. त्या पोरीनं जर आम्हाला चपला मारल्या असत्या तर काय केलं असतं. ते तू पहिले त्याला घेऊन ये बापा. ते भरूपणा घेतील तू या तर पोरगी दाखवत आम्ही तुले. ती पाहणं राजा तुम्ही आडी टाकताच काही ना काही. मागे आडी टाकाल ती आताही आडी टाकून राहील तुम्ही. मग तुम्हाला असं वाटते माझ्या झालंच नाही पाहिजे. मी करतो ना बापा, कशी द्या ना करून डांबरचा गोळ्या चालते मला आता. बस मी कसं पहिले बाई केलं होतं टीव्ही पाहत जा, टीव्हीत पाहायचं तसं बोंबलत जा. पण आता मला समजलं ना काय असते तर. बरं तू सारी सेटिंग लागेल आहे. फक्त आम्ही तुझी मजा घेऊन राहिलो आम्ही. हा करतो तू काम, टेन्शन न घेऊ. या महिन्यात ती लगन देतो झमकून, काही वांधा नाही. फक्त कसं पोरगी नाव पसंत नाही करायची. तू सांगून देऊन राहिलो मी आता. कसं या काना नाही की त्या काना नाही. हे आता आखरीचं आहे बरं, लास्ट आहे. मग कसं तुले पोरगी पाहायला जाणार नाही, तुझ्या संबंधाचा विषय नाही घेतला जाणार गावात. हे लक्षात ठेव तू. का बुडबा माई मजा घेता का तुम्ही. द्या मग लवकर द्या झमकून माया. हा काही टेन्शन न घेऊ मित्र. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. उद्या बघू आता गंटनले चाललो आम्ही पोरगी पाहायला, त्याचं लगन देतो आम्ही झमकून. तसं मित्रांना व्हिडिओ शेअर करा. व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक सर्वीकडे पब्लिश करा. आणि नवीन असाल तर पहिले चॅनलले सबस्क्राईब करा. काळ बरं सुपारीचं खांड काळ बरं. सुपारीच नाही खाल्लेली का मी सकाळपासून. दे बरं एखादा खांड. तू करा, मी बाजारच नाही केला. माई सुपारी सरीला आणि आपण दुकानात काही जात नाही बा सुपारी आणायला. हरी कोणजी सुपारी असते दुकानात काय आणतं ते. बाजारात कशी टाप भेटते सुपारी. माझं असतो सुपारी, मी तर तुला मागून राहिलो तुला. आता उघड्यापाशी जवळ गेला सारी रात्री पण मेला. मी तुला मागून राहिला, तू मला मागून राहिला. हा बापा मुन्शीराम कसं रे. कधी तर काळात द्या बापा एखादा सुपारीचा खांड खिशातून. बेजा इटीला बेजा कोणजेला असलेला का तू. नाही गड्या तू करा. बाजारात गेल्यात माणूस आणते सुपारी. बाजारातच गेलो नाही बाबा रे. आणि तुला कधी नाही दिली मी ना सुपारीचा खांड. लगा येता जाता खाता का तू माझ्यावरचं. तू लगा एखाद्या आत्ती वागत नाहीत ना. देवा नको देऊ काही भनभन नको लावू बापा. सुपारी खांडत घालतो भांडत ह्यांना ज्यांना उपट. जाऊ दे. अरे तो शिवल्या नेला म्हणतात अंदर घातला शिवल्या ना. हो ना मुली माहीत पडलं गड्या. गेल्या पोलिसांनी नेला म्हणतात बाजाला पकडून. अरे बापा कशी आपत आहे का त्याला कोण सोडून आणि रे बा. आता सासरा नाही का बापा. त्याच्या श्रीमंत आहे त्याचा सासरा. आता जिगाचा पैसा भेटला 5 की 6 कोटी भेटले म्हणतात. जलवा म्हणतात त्या सासऱ्याचा. त्या बाईने एक फोन केला की तिचा बापा जाणते सोडून शिव लागले. बरे लेका त्या लेकरा भोवती त्या बाई भोवती काय घोर आहे हा. लेका नवऱ्यानं सांभाळायला पाहिजे बायकोले की बायकोनं सांभाळायला पाहिजे नवऱ्याला. हे तर लेका अलगच चित्र आहे बा. बेच्या लेका जायला गेसा लेका शिवल्या नि काही अक्कल नाही लेका झाली. मला तर ही माहित पडलं गावात कोणी जमानत नाही घेत म्हणतात हऱ्याची शिवल्याची. ही चर्चा चालू आहे गावात. बुलबुल ऐकलं बाय मी. हे 3 गाड्या त्याची जमानत सायली उभरल्या तो गावात. एकाची सुद्धा नाही त्याचं. एकाशी सुद्धा नाही. आणि काय कोण जमानत घेणार आहे बा.
आपल्याला लय किव येते, पण तू किव करायला लायकीचा नाही ना. आपण न किव केली का आपल्याच बैच्यात बुड घालते तो. कसा माणूस आहे गड्या तो. जाऊ दे बा, त्याचा विषयच काढून सोडून देतो. त्याचा विषय नाही काढायला बुड. अरे इथे पायरी तिकडे बापा तिन्ही रतन चालले रे गावातले. हे जमाना धेला दळा शिवल्याची. घ्यायला चालले नाही का दुसरं काही करायला चालले का बाबा ते. याच्याशिवाय दुसरं कोण नाही ना, पर्याय नाही ना. बाबून माऊली दोघांशिवाय कोणीच नाही घेऊ शकत त्याची जमानं. हे दोघांना घेणार आता. होईन पटपट चाला बरं, झटकन घेऊन टाकू शिवलालचे जमाना. ते पाहिजे कशी चित्रासारखे पोहून राहिले. ती नाही तर आहे तर दुसरा कोणता पर्याय आहे. गावात कोणी वैखून नाही राहिलं ना. दुसरं कोण घेणार आहे जमानं. म्हणून हे दोन हाताशी धरली तिनं. पण मुंशीराम, टाइम काळ आणि वेळ बदलायला काहीच टाइम नाही लागायचं रे बाबा. माझ्याला बना करू नये माणसानं डोळं बोकाडून नाही गावात. चांगलं जर राहिलं बाबा, कोणी चार लोक आपल्या मदतीस येतात. पण नाही तर मग असं केलं तर कोणीच येत नाही. मेलं तर कोणी पाणी टाकायला येत नाही तोंडात. हे पाहण्यात आहे डोळ्यासमोरचीच परिस्थिती आहे आपल्या. अरे बा, म्हणून तो म्हणतो बा मी चांगलं राहा गावात. पण हा शिवल्या सारेला उभरला गड्या काय. जाऊ दे, आपल्याला काही घेणं नाही. चालतं का तू वावरात? चाल बा वावरात येऊ जाऊ चाल. आली बापा लवकर, तू लवकर वकील कर बापा. झटकनी मला काळ अंधरून मला काही करमून नाही आलं टी. अरे माऊली बाबा, माझ्या घरचे नाही आले काय? मला तर तुझ्या घरचे नाही येत तुला पाहायले. तू बायको म्हणे तिकडे सोडू द्या म्हणे त्याले. दारू पिऊ पिऊ झाला धिंगाणा घालते म्हणे. बरं आहे म्हणते तिकडे गेलात तो. सुधरीन तरी म्हणे बा. अशी म्हणे बा तुझी बायको. भांडेन कुंडेन काहीन माहीन काय बापा बेकार ना तुझ्या घरी तर. हो तो विषय बंद करा ना. त्या हऱ्याचं काही घेणं नाही. मला तर बाहेर काढा तुम्ही झटकनी. कसं मला करमून नाही राहिलं ना टी. हो ना बाबा, तुम्हाला बाहेर काढायसाठीच तर आणलं की नाही मी या माऊली बाबांले सोबत. आता तुमची जमानतच घेतो ना. पण हे कसं काय झालं? काय केलं तुम्ही ना? काही सांगलंच नाही बा. फक्त जमानत घ्यायला ये असं म्हटलं लगे मी तगटच निघून आली बापा. आणि काहीच नाही सांगलं तुम्ही ना काय झालं काय नाही. सांगायला पाहिजेत ना बायकोले. काय काशी केली मी ना. ते नको विचारू काय झालं कसं झालं तर. तर मा उभाशी बना मला भोयला. जाऊ दे तू. वकील लवकर कर आणि लवकर जमानत घे. लवकर बाहेर काढवा मला फक्त तू आता. हो ना तुम्ही टेन्शन घेऊ नका बापा काहीच. मी तुमची जमानत घ्यायलाच यायला आठी. तुम्हाला नेल्याशिवाय जात नाही मी अटून. तुम्हाला घेऊनच जाईन आता. शिवला तुझी जमानत घ्या मग. या हरीचं काय करा मग? या हरीचं कसं करा? हो मा बरोबर हरीची जमानत घ्या. हरील का अंदर सोडवता काय? तर जाऊ द्या ना. सोडानुकी इच्छा आहे. त्याच्या घरचे नाही म्हणून राहिले तरी बी कसं गावातलं काम आहे बापा. एका शेजारी बसतो बाबू. काय रे हरी अजूनही त्याच भाग घेऊन राहिलो छाया. तोंड वाजवतो नुसता. घ्या काही टेन्शन न घेऊन टाका याची जमानत. शिवला तू याशिवाय कोणीच नाही रे. माझ्या दुसरं नेले का? बायको नेले का सगळी? माई बायको सख्खी. माझी बायको हे ट्रीट करून राहिली मला. दारू पिते म्हणते राहू द्या म्हणते गेला. थांबतो आता घरी गेल्यावर पाहतो मी काय तिचं तर बजेट. अरे पहिले अटून नी घरी गेल्यावर मग बजेट पाहायचं तू. लवकर करा रे गडे. हो काय आहे तर रामाशामान लवकर काढा बा बाहेर आम्हाला. आता मोठे म्हणून राहिले बापा. मला पटकन काढ अटून. अंदर राहत नाही मी. पण मग एवढं कुठाने करायचं काय काम असते तुम्हाला? काही घेणं ना देणं काही काम नाही ना. पण तुम्ही बापा ऐकतच नाही ना. मा म्हटलं तुमचं चालूच ठेवता तुम्ही जे आहे ते. तुम्ही करता बापा ना आम्हाला भरायला लावता. तुमच्या मागे मागेच फिरायला लागते मग आम्हाला. हे कर ते कर इकडे कर जाय तिकडे जाय. या टेन्शन लावता बा तुम्ही आमच्या मागे. आणि आता हे लास्ट आहे. आता काही अवघपणा करणार नाही मी. एकदा काढा पा तू अंदरून मला बाहेर. आता काही कर तिकडे कोणाच्या हातपायाजवळ कोणा काही कर. म्हणजे आता तुझ्या मनात वाटेल तसं कर. हो फक्त एकदा माझी आता चुकी होईल तर एकदा काढ बा मला बाई. तुला काही टेन्शन न घेऊन हवे. आम्ही कासाठी हवे माऊली बाबा? आले का तू भलतात टेन्शन घेऊन आला? काय कोणाच्या हातपाय जोडा लागतात आम्ही असल्या? आले का भावासारखे आले का तुझ्या? म्हणजे तुझ्या पाठीशी कधी आम्ही खंबीरपणे उभे हवा. तू तर का आमचं म्हणजे दैवत असतो. तुझ्याशिवाय आमचं काम नाही भागत. आणि तू असा बोलून राहिला गड्या. हेतलं का तुझ्या तोंडून शब्द नाही शोभत. तुला काढतो आता 10 मिनिटात बाहेर काढतो. टेन्शन न घेऊ. मी आहे तर बापा. मला तर लय आधार आहे भाऊ. हो काही पाहिजे गड्या याच्या बरोबर. मला सोडता नाही तर मला सोड सांगले को वाटीस. चला टाइम झाला तुमचा भेटायचा. झाला निघा आठवून. बस झाला आता भेटणं तुमचं. हा साहेब. अरे गड हो सांगितलं तसं करा बा. हो असं करसान घोर अजून. बाईनं कसं सांगितलं कसं बरोबर आहे तर. थांब ना तू. गोडबोल हेला आता पाय कसा पिशाला काढते तू याचं. साहेब नवऱ्याला सोडून द्या ना. नवऱ्यानं काही केलं नाही ना बापा. तुम्ही जाणून नसते येईल बापा. अटक केली. लवकर सोडून द्या ना त्याले. बाई त्या घरच्या माणसानं काहीच नाही केलं. लोकांची अंग फिरली. ते रिपोर्ट देऊन राहिले त्या नवऱ्याचा. तर साहेब
ते तसं नाही ना. आम्ही कसं पुढे चाललो तर सगळ्या गावाची केस दुखते, म्हणून तर लोक कसं आम्हाला मागे वळायचा प्रयत्न करतात. म्हणून हे यायले जेलात घातलं लोकांना. त्याने काही केलं नाही काही. मी सांगून राहिले ना तुम्हाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. लोक लय खतोशी आहेत बापा सर. आता काय सांगा तुम्हाला, आमचं चांगलं होऊन राहिलं तर लोकांना कसं पावलं नाही जात, म्हणून लोक काही माही करत राहतात ना आमच्याबद्दल. साहेब, शिवलालनं कसं लय कमी दिवसात प्रगती केली ना, म्हणून लोकांना कसं खपून नाही राहिलं ते, म्हणून लोक कसे शिवलालच्या मागं लागतात. साहेब, तुम्ही आमचं ऐका, द्या त्याला सोडून. आणि ज्यांना कंप्लेंट दिली की नाही त्यालाच पकडा तुम्ही. अरे लेख, तुम्ही सांगितलं म्हणून, नाही तर नातात बाबा द्यायला तर आम्ही तर वरच्या जेलमध्ये पाठवत होतो. आता सोडून देतो बाबा द्यायले, तो काहीच नाही करेल त्यानं. हो बंद्या गावात अंग फिरलो, रिपोर्ट द्यायला येऊन राहिले ते तर. अरे आम्हाला का पागल समजता का तुम्ही? साऱ्या गावाचा भावना हा एक खेप आला का जेलमध्ये? 10 खेप झालं नडलो. साहेब, तुम्ही समजून घ्या ना बापा, तसं काहीच नाही ना. तुम्ही विश्वास ठेवा. मग नवऱ्यानं काहीच केलं नाही ना, काहीच केलं नाही. तुम्ही कसं ते सोडून द्या बा. विश्वास ठेवा मावर, काहीच केलं नाही द्यायनं. बाई, ते आम्हाला काही लोणी लावू नको तू. आम्हाला माहिती आहे ना काय आहे. आम्ही पोलीसवाले आहो ना. हे वरचं छप्पर उडलं ना माय. अर्धी सर्व्हिस झाली माय याच्यात. पण तू बाबा पाटील लोडबंबल करून राहिली. त्या एखादा वकील फकील पहा, त्याच्यात सल्ला घ्या, काय म्हणते काय नाही ते पहा. आणि माझं किती बंबलले तुम्ही, किती 4 गोष्टी सांगितल्या, तर मी काही तुमचं ऐकणार नाही. कारण की रिपोर्ट मॅच लिहिला आहे ना. मला सांगून राहिले तुम्ही काय आहे. पण लय गलत झालं राजा. हे आमचा दोस्त असा नाहीच आहे. तर तुम्हाला काय सांगा, एवढा माणूस चांगला आहे तो, एवढा दिलदार आहे. आता काय सांगा तुम्हाला. पण आता तुम्हाला पारख नाही. आता तुमचा कंप्लेंट यायला बाबा, तुम्ही काय करता? तुम्ही थोडी सोडणार झाले. दोस्त असा नाही की तसा नाही. आम्हाला काही घेणे देणं नाही भाऊ. तुमचा दोस्त नाही काय तर त्याची जमानत घेणं असेल तर जमानतचे कागद आणा माझं, आणि त्याला मग सोड तुम्ही. आता काय हातपाय माझं जोडू नका, आणि तुमचा काही मेळ येत नाही अटी. फालतू मा काही डोकं खाऊ नका. मा जर गरम झाला तुम्ही अंदर जाईन फटाफट पट्ट्यान मारीन अजून देईल. कसं मला असं भनभनी चालतच नाही. हा साहेब, आणतो आम्ही जमानती कागद. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बाबा. आम्ही काही म्हणत नाही तुम्हाला सोडा म्हणून. हां, चाल गड्या माऊली बाबा, चालव बाई चाल. म्हणजे काय थांबून फायदा नाही बाबा. साहेब काय ऐकत नाही आपलं. जा लवकर, आमचं काही डोकं खाऊ नका. कसं रविवार येऊन राहिला, अजून 2 दिवस बंद राहीन तो, अजून सुट्टी आहे. अजून तुमचाच घोर होईल. फालतू कसं त्या कागदा हिला येईन अजून मी. असं नाही तर मग आम्ही वरच्या जेलमध्ये पाठवतो. आम्ही ठेवत नाही जास्त दिवसासाठी. हो ना साहेब. जातो साहेब आम्ही. सांग लवकर सांग. का रे, तुला केलं की नाही? तुला फवारलं की नाही औषध? ढोरं तुम्ही मारले की सांगा लवकर सांगा. नाही साहेब, मी काही गलती नव्हती त्याच्यात. या शिवलालला लावून दिलं तर बोले. हा शिवलाला जो काही तो आहे ना, हा शिवलाल. मी कधी काय केलं रे? हो, मी कधी भेटलो तुले? कधी सांगितलं मी तुले? माना नको घालू. साहेब मला काही घेणं नाही हो साहेब. घेण्यात येणे नाही. थांबा 2 सपाटे खाल्ले की नाही बरोबर घेण्यात येणं निघते तुमचं. बेजायच्या जागो कामं करता रे तू शिवल्या. जटी आहे का? ती केस वाचली ना मी काय आहे तर. 10 केसात न तू यावर एक थोडी आहे. म्हणून तर गोड बोलेल मला. बोलले की नाही साहेब, का बोलले की नाही? हे थांबा का बोलतात ते. काही टाइम नाही लागत. बरोबर 2 सपाटे मारले आले की बरोबर का बोलते. नखरे करून राहिला जास्त तर सगळे पोरी हा सरमून राहिला. थांबा, या कंबळला 2 लाथा मारले की नाही बरोबर यायले आणि सपना द्यायच्या. शिवलाल हरी लवकर बघा काय आहे ते. लवकर तुमचं गाणं काय आहे ते गा आठीसा, नाहीतर मग साहेब बेकारात. बरं काहीच नाही बा, मा काही घेणं देणं नाही. फालतू गुतवतात बा मला लोक. मी कशातच काही नसतो, पण लोक हिलाट घेतात मावर. काय करू साहेब सांगा तुम्ही. मला तर गावात राहणं मुश्किल झाला आता. लोक मास नाव घेतात जटी. मी कशात काही नसतो साहेब. मी गरीब माणूस आहे. बस का रे, याची त्याची करतले का? घरी लवकर सांग काय होतं. लवकर सांग काय होतं तर. साहेब मला काहीच माहित नव्हतं बा. त्या सरपंचाचं झमकलं होतं तर शिवलालने विचारलं. म्या म्हटलं काय बा काय नाही कसं करू गळा. हा सरपंच लस किरकिर लावून राहिला मागं. हा शिवला म्हणे डायरेक्ट राऊंड ऑफ शिप म्हणे त्याच्या उसार आपच खलास होते म्हणे सायाचा हा. असं म्हणे हा. मग म्या खरंच डबा आणला खरंच शिपलं. आई होता माझ्यासोबत शिप्याले. काय रे शिवल्या सांगितलं ना त्यानं तू ये ना. का जटी पिबा घालता का लाज वाटू दे रे जरा शिक तुले. आम्हाला का मारायला तुला लाज वाटून राहिली. पण कसं तुला पादवाच लागते. या 2-4 बळगड्या मोडाच लागतात आता मला. तर तू बस्स रेशील. काय सांगेन साहेब, तो भिवून राहिला मानावर सांगून राहिला. त्याला काय समजते? बयारतो. मी कशातच काही नव्हतो. मला काही घेणं नाही साहेब. सांगून राहिलो मी तुम्हाला. मला हात त्याला जा. असा बोलता काय रे तू? थांबतो साहेब मी येतो. करा याचा कार्यक्रम चांगले वाजवा आहे साहेब तिकडे. आता बस तुमचं भुगुडच आहे. तू कबलून नाही राहिला शिवल्या. थांबतो त्या बजेटच बसून मी आता.
नामदेवराव म्हणतो देवीदास पप्पा ते झंडूबा मालती ना शिवल्याची बायको जमानत घ्या म्हणे शिवल्याची. हा तुझ्या जो आलती काय? नाही रे बापा माझं नाही आली ते. बरी नाही आली बापा. डोकं दाबलं असतं माझ्या तिनं. आपल्याला कुठे जमानत घेणार बापा त्याची. हा आपणच जला घातला ना आपण जमानत घेताय. तेच विचारायला पाहायला आलो मी. नाही तर मग कसं तुम्हाला कसं लवकरच कीव येते कोणाची बी लडबंबल केलं की तुम्ही कशा लवकर तयार होता म्हणून कसं मी पाहायला आलो बाबा. नामदेवराव गेले का बा जमानत घ्यायले. नाही गेले ना तुम्ही बस झाला आता. हा कोण घेते जमानत पाहतोच आता गावात. तुला सांगितल्यावर जाईन का पा मी जमानत घ्यायले. म्हणजे तुझ्या पुढे जाणं म्हणजे मग मला तर वाघाची टक्कर घेणार आहे बापा. नाही रे बापा तू म्हणशील तर घेतो. अजून बी तयार आहे मी घ्यायला जमानत. ही जमानतच घेऊ नका अजिबात नाही. तो खांडू घराप्या गावातून काढूनच टाका त्याले. हो तो पाहिजेच नाही गावात. दलिंदर आहे तो. त्याला किती मस्ती येईल आहे तो गावात. ज्याच्या त्याच्यात बोटं घालते तो. तो गावात नाहीच पाहिजे. तो तडीबारच पाहिजे आता. कधी कधी वाटते बायको आहे त्याला एक पोरगा काय असू द्या लेखाचा जरासा असीन तो खराब आहे जरासा. पण मग आता ते लेकरं इकडे आहेत बा त्याले कसं संसार उघड्यावर पडते रे. ते बाई कशी केविलवाणी करते लगा हातपाय जोडते रे. ते कोणती सुधी आहे बाबा. तिच्या घरी जर काही म्हणायला गेलो शिवल्याला तिच्या अंगावर होते सारखी. ते काय सुधी आहे का बाई. एक नंबर माझवडतोच बाई आहे ते. ज्याचा खाऊ त्याला देऊ नये अशी बाई आहे ते. अरे लय बोगस आहे ते बाई. तुम्हाला काय सांगा आता. आपण आता मागे अनुभव नाही आला का आपल्याला. ते आपल्याकडून नाही हो ते त्याच्याकडूनच होते. त्यालेच असते बाबा. ते काय आपल्याकडून होईल. आता त्याची बायको त्याच्याकडूनच होईल ना. आता तो किती खराब असला तरी बायको बायको असते. पोरगा पोरगा असते. ते काय आपल्याकडून होणार. काही बोलतं काढायचं देवीत असतो. आपली कंडिशन तेच आहे. जाऊ दे बा आता तू म्हणतं तर जाऊ दे. तो विशेष काढून टाकतो डोक्या या बाई. ती गोष्ट त्या गंठ्याचं लग्न जमून देणार आपल्याला. हा ते पोरगी पाहायला त्या बुड्याने कुठे अजून तोतारामबाबाची. तर ते कसं लवकर जुगाड लावून द्यायचो. काय तर छटकनी त्याचं लग्न झालं की मंडपा घाला द्याले. तुला वय वय करून राहिला ना आता. पण ते मागच्या सारखं नाही झालं पाहिजे ना. आता ते पोरगी असा 19-20 कसं करशील. त्याला पाहिजे गोरी चिट्टी. तो कसा वक्तार दोरा तोडते बरं. त्याच्यावर मला काही भरोसा नाही. असं घोर नाही व्हायला पाहिजे बुवा. आता तू म्हणून राहिला पण ते कसं तो घोर करते ना म्हणतातच तोंडावर पाळते माणसाले. ते मी बरोबर फिल्डिंग लावतो. तो माझा आलता तोंड वासत की द्या म्हणे तेवढं जमून कशी असली चालते म्हणते. हा त्याने मी सांगितलं म्हटलं तुला जर नखरे जर केले तर मग कसं देवीदास सोबत पंगा आहे तुया. झोडल्याशिवाय राहणार नाही तुले. त्याला मी चांगलं कानउघडणी करेल आहे मी त्याची. बरं बुड्याला सांगतो ना मी. देतो जुगाड लावून काही वांधा नाही. हा बुड्याला झाड तुम्ही तडीसा नाही तर मी नाही तर सरपंच जातो. नाही तू नाही तर मी जाऊ. हा हे कसं पुरीच्या बापाला भेटायला लागेल. असं असं आहे तसं सांगायला लागेल 2 गोटी. बरोबर तेवढे काही करून सेटिंग लावा लागते बरं त्याची. हो बरं तू म्हटलं ना बस सेटिंग लागली त्याची. काय टेन्शन घेऊ नको तू. चाल मग भेटू द्या बुड्याईले. रे बापा लोक काय बोलतील अंदाजच नाही बा. सांगा आता याला सोडून द्या म्हणतात. कसं काय सोडा आता केस झाल्या. काही बी बोलतात बा. बाई बी काही आहे म्हणजे मा घरावर ओटे आणत होती काय. कसं आपल्याला वाटते कधी कधी. पण का ते आपुलकीचं नाही रा बापा. हा जमाना ड्युट्या करायला लागतात. आपण घरी जाता याच्यासाठी. साहेब साहेब सांगतो साहेब. सांग ना लवकर. सांगतो काय म्हणून राहिला. चांगले बांधून लावले साहेब. गोड बोले साहेबांना. गोड बोले काय फक्त नावालेच गोड बोले. तसा लबेजा कडू आहे तो माणूस. हा मान अजून काय झालं द्यायचं. साहेब मला सोडून द्या तुम्ही. मी कशात काही नाही. हा शिवल्यान बिबा घालताना हा जो काही आहे ना हा शिवल्या आहे फक्त. मी कशातच काही नाही. कशात काही नाही ना रे. थांब ना तू बाबा. साहेब मारू नका ना. फेकू नका साहेब. फेकू नका मला. आमचं फेकू नका म्हणते जो. थांब ना जरासा. वय नको करू ना. साहेब मारू नका ना. माझ्या हातामुळे तो साहेब एवढं फेकू नका ना. बरोबर फेकू नका ना. हरवू नका. थांब नका लाळ करू का मुके घेऊ काढतो. थांब ना जरासा.